आणि माझा पहिला प्रश्न महाराष्ट्रातल्या सरकारला, पोलीस विभागाला, की ड्रग्ज येतात कुठून? या तरुणांच्या हातामध्ये ड्रग्ज येतात कुठून? लोकल बीट मार्शल काय करतोय? तुमची गुप्तचर यंत्रणा काय करते? आणि महाराष्ट्र सरकार मुंबई आणि महाराष्ट्राला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी काय करते? याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देण्याची आवश्यकता आहे. आमच्याकडे पाहिलं तर विमानतळावरती मोठी कारवाई होते, ड्रग्ज हत्या केला जातो. मात्र हे ड्रग्ज जातो कुठे याचं देखील संवर्धन करणे गरजेचं आहे. मात्र अशी प्रकारचे ते वारंवार लक्षण पाहायला ड्रग्ज हा एक ग्लोबल व्हेनन्स आहे. युवा पिढी नष्ट करण्याचा उपक्रम या ड्रग्ज माफियाच्या माध्यमातून केला जातो आणि ह्याला अतिशय कडक शिस्तीने त्याला त्याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. ड्रग्जचा नायनाट स्कूल असेल, कॉलेज असेल, त्याच्या आजूबाजूला जे छोटे मोठे पान विक्रेते असतील, या पान विक्रेत्यांकडे ज्या प्रकारे ड्रग्जच्या गोळ्या सापडतात, एमडी का काय एमपी काय म्हणतात त्याला, त्याच्या गोळ्या सापडतात, अशा प्रकारच्या गोळ्या त्यांच्याकडे कुठून येतात, काय नेटवर्क आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा भांडाफोड मला वाटतं पोलीस विभागाने जर मनावर घेतली तर करू शकते. महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी एक्सपो सेंटरमध्ये संपूर्ण घटना घडली त्याच्या समोर जर त्याला वन ड्राईव्ह फाउंडेशन अगदी काही अंतरावरती आहे, त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडतो. याच्यावर मला वाटतं तिकडच्या विभागातले जे मुख्य पोलीस निरीक्षक आहेत ते उत्तर देऊ शकतील आणि त्यांनी नाही दिलं तर झोनल डीसीपी उत्तर देतील. दुसरा प्रश्न असा आहे की प्रकाश कारखान्याच्या कॉन्टॅक्टमध्ये अनेक मंत्र्यांचे लिस्ट असण्याची आता कुणाकोणाची लिस्ट आहे, कुणाकोणाची यादी आहे, कोण कशा करणीसाठी गेला, कोण काय कोणाला मारण क्रिया करायला गेला, या सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल. त्याच्यामुळे मीडियाने थोडी वाट पाहावी, महाराष्ट्र जनतेने थोडी वाट पाहावी, सगळ्या गोष्टीचा खुलासा लवकरच होणार आहे. दुसरीकडे प्रताप नाईक असं म्हणता येतं की ज्यांना मराठी येतात त्यांचा परवाना होणार आहे, त्यांचा परवाना रद्द होणार. माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे महाराष्ट्रातला विशेष करून MMR रिजन मधला सर्व रिक्षा चालक मराठी बोलतात. मी अनेक वेळा रिक्षामध्ये बसलो, आजही माझ्या कल्याणवरून येताना ट्रेनने रिक्षाने आलो स्टेशनपर्यंत. त्याच्यामुळे मला सोडणारा एक UPचा रिक्षावाला होता, तोही मला मराठीमध्ये त्यांनी उत्तर दिलं, मराठीमध्ये त्यांनी माझ्याशी संवाद साधला.